दाखवणार. अरे हो बघा, एवढं सर्व दाखवलं. पॅकिंग वरनच तुम्हाला कळत असेल तर मी असं सांगितलं ना तुम्हाला की हे हेअर कलर. अच्छा 2 बॉटल ऑर्डर केल्या वेगवेगळ्या आहेत का? हा 2 बॉटल मम्मीने बघा एकत्र 2 बॉटल ऑर्डर केल्या आहेत एका बॉक्स मधनं. दोन्ही पण वेगवेगळ्या, म्हणजे दोन्ही मिक्स करून लावायचे तर असं नाहीये, दोन्ही पण सेमच आहेत. फक्त आपण जसं घेतो एक हा सोबत एक असतं ना, तसं ह्या 2 बॉटल्स घेतलेल्या आहेत. आणि मी जसं सांगितलं की हा जेल हेअर कलर आहे, तर बघू शकता ही एका प्रकारची जेल आहे. मस्त दिसते ना, फ्रूट जेलच वाटते, बघू शकता एकदम फ्रूट जेल सारखं दिसतंय. तर हा हेअर कलर तुम्ही नक्कीच वापरा. बॉटल्स आणि बऱ्यापैकी मोठ्या, म्हणजे जर तुम्ही ना महिन्याला जरी हेअर कलर केलात ना तरी आरामात 1 वर्ष घालवू शकाल या 2 बॉटल्स मध्ये. आणि तसं आपण महिन्याला तर करू नये म्हणून आपण हा हेअर कलर युज करतोय. तो ह्याची एक्सपायरी पण छान आहे, म्हणजे एक्सपायरी कितीची दिली आहे ते पण मी तुम्हाला, किती म्हणजे काळ टिकतं हे आपण बघू. एक्सपायरी डेट बघा 4 वर्षाची एक्सपायरी आहे ह्याला. 2027 ला ह्याचं एक्सपायरी आहे आणि ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे 2024 ला, म्हणजे 24 पासून मोजू शकता. तर आरामात मस्त चालतो हा हेअर कलर. म्हणजे तुमचं असं नाही की 2-3 वर्ष ही बॉटल टिकेल जर 3-4 महिन्यात तुम्ही कलर करत असाल तर. चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आपण. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं मायले की जोडी या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर आपण आज एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर ते अनबॉक्सिंग कशाचं आहे, काय आहे, कशा म्हणजे काय प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये, तर ते आपण सर्व बघणार आहोत. तर चला आता आपण डायरेक्टली अनबॉक्सिंगला सुरुवात करूया. तर हे जे प्रोडक्ट आहे ते अमेझॉन वरनं आलेलं आहे. तर आपण त्याची कटिंग करूया. म्हणजे अमेझॉनचे प्रोडक्ट्सला थोडंसं ओपन करायला जास्त वेळ लागतो, कारण त्यांचं जे पॅकिंग असतं ते इतकं छान असतं ना, म्हणजे इतकं की कोणतीही गोष्ट जरी तुम्ही काचेची एखादी गोष्ट जरी ऑर्डर केली असेल ना तरी ती तुम्हाला सेफली भेटू शकते असं. तर आता मी हे कटिंग करते. आणि त्याचे जे बॉक्स असतात ना ते खूप जाड असतात. एवढा मोठा बॉक्स या बॉक्स मधनं निघालाय. तर हा आहे, ह्याचं नाव सांगते तुम्हाला, एमसी ओरिजिनल. एमसी ओरिजिनल म्हणून जी कंपनी आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर ही जी कंपनी आहे ना, तर ह्याचं हे प्रोडक्ट आहे. तर ओरिजिनल म्हटल्यानंतर तुम्हाला कळत असेल की एकदम म्हणजे प्युअर असणार. तर हे प्रोडक्ट आहे ना ते जेल हेअर कलर आहे व्हिनेगरचा, आणि जो एकदम नॅचरल आहे. म्हणजे आपण हर्बल हेअर कलर जे बघतो ना त्याच्यामध्येच हा हेअर कलर येतो. जसं की आता सध्या व्हायरल आणि ट्रेंडिंग मध्ये आदिवासी हेअर ऑइल आहे, जे खूप साऱ्या वेगवेगळ्या ज्या जडीबुटी असतात, औषधी असतात, त्याच्यापासून ते तयार झालेले आहे. तसंच हे जे आहे एमसी ओरिजिनल हेअर ऑइल नाही सॉरी हेअर कलर आहे हा. तर तो काय आहे, त्याच्यामध्ये काय म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला त्रास होणार नाही असं. म्हणजे खूप जणांची केस पिकतात वगैरे, तर त्याच्यासाठी म्हणून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलर्स वापरतो. आता नवीन शॅम्पू हेअर कलर्स आले जेणेकरून 5 मिनिटात आपली केस काळी होतात, पण तेच 15 दिवसाने तो हेअर कलर निघून जातो. मग त्याच्यानंतर म्हणजे सारखं आपल्याला ते करत राहावं लागतं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की तुमची हेअर जे आहेत ना ते लवकर असे वाईट होणार नाही. तुम्ही जेव्हा हेअर कलर युज कराल ऍटलीस्ट 2 to 3 months तुम्हाला पुन्हा हेअर कलर करायची गरज लागणार नाही. आणि ह्याच्यामध्ये काय काय वापरलं गेलंय ते आपण सर्वात पहिलं बघूया. तर मी पण म्हणजे फर्स्ट टाइमच आम्ही ऑर्डर केलं. आमच्या इथे खूप जण हे वापरतात, तर त्यांना माहितीये की ह्याचे खूप छान इफेक्ट्स त्यांना पडले, त्याच्यामुळे मग ही गोष्ट आम्ही पण ऑर्डर करायची असं ठरवलं. त्याच्यामध्ये ना इन्ग्रेडियंट्स काय काय आहे बघा. पाणी आहे, सिट्रिल अल्कोहोल आहे, प्रोपेलिन, कॅप्रिक, अमोनियम हायड्रॉक्साईड, म्हणजे ह्याच्यामध्ये असे घटक वापरले गेले आहेत ज्याच्याने तुमची केस लवकर परत पांढरी होणार नाही. जसं की आपण आवळा पावडर वगैरे वापरतो ते कसे नॅचरल्स असतात, तसं हे एक हर्बल प्रोडक्ट आहे. आणि हे बघा डार्क, म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे ना हे काळ्या केसांसाठी नाही मागवलंय, म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येतात. तर माझे हे मम्मीसाठी मागवलंय. तर मम्मीच्या केसांचा कलर आहे ना ब्राऊन कलर आहे, सो त्याच्यामुळे आम्ही हे डार्क ब्राऊन हेअर कलर मागवलंय. आणि ते अमोनिया फ्री आहे असं, कारण अमोनिया जे असतं ना ते आपल्याला केसांना खूप जास्त हार्म करतं, तर ते व्हायला नको त्याच्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये सर्वात
मेन ना 5 गोष्टी ह्यांनी ना इथे खालीच लिहून दिल्या, तर त्या मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिला आहे नॉट ॲलर्जिक. नॉट ॲलर्जिक म्हणजे तुम्ही कोणीही हे वापरलात ना तर त्याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही. ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये हे हर्बल आपल्याला नॅचरल प्रोडक्ट्स जे असतात ना ते लवकर ॲलर्जी देत नाहीत, त्याच्यामुळे हे नॉट ॲलर्जिक आहे. नॉट अनलाइकली टू कॅन्सर म्हणजे काही हेअर कलर्स असे असतात जे आता मार्केटमध्ये आले आहेत ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स वापरले जातात. त्याच्याने कसं असतं माहितीये का, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हेअर्सचे कॅन्सर सुद्धा असतात. म्हणजे डोक्याचा कॅन्सर होऊ शकतो, स्कॅल्पचा असतो, तर ते तसं होऊ शकतं. पण ह्याच्याने तुम्हाला तसं काही होणार नाही ह्याची ते गॅरंटी देतात. तिसरी गोष्ट आहे डू नॉट हार्म द हेअर. म्हणजे ह्याच्याने तुमच्या केसांना काहीही इजा पोहोचणार नाही. म्हणजे कसं असतं, काही हेअर कलर्स आपण जेव्हा वापरतो त्याच्याने आपली केस गळती चालू होते किंवा केस एकदम विरळ म्हणजे पातळ व्हायला लागतात. खूप असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला उद्भवतात. तर ह्याच्याने तसा कोणताही प्रॉब्लेम तुमच्या केसांना होणार नाही. आता चौथी गोष्ट डू नॉट फेड इन कलर. म्हणजे हाचा जो कलर आहे तो लवकर तुमच्या केसांवरनं जाणार नाही. आणि 5वी गोष्ट डू नॉट डाय द स्किन ऑफ हेड. ही सर्वात म्हणजे सर्व कोणतेही हेअर कलर वापरा, शॅम्पू वापरा किंवा कोणते, तर त्याच्यामध्ये ना ही गोष्ट मेन्शन केलेली असते आणि ती गोष्ट आपण पण फॉलो केली पाहिजे. हेअर कलर हा बेसिकली फक्त तुमच्या केसांना कलर करण्यासाठी वापरला असतो. पण काही लोक काय करतात, तो पूर्ण तुमचे जे स्काल्प असतात, आता ह्याला मराठीत माहित नाही, पण ही जी जागा असते बेस असतो ना हेअर्सचा, तर तिथे ह्या गोष्टी नाही वापरायच्या. जेणेकरून काय असतं, तो ना नाजूक असतो, तर तो डॅमेज झाला ना तर तुम्ही कितीही मोठमोठ्या काही गोष्टी वापरा तर त्याचा कोणताही तुम्हाला इफेक्ट होणार नाही. तर डू नॉट डाय द स्किन ऑफ हेड. म्हणजे हेडच्या स्किनला आपण कलर करायचं नाही. फक्त हे जे वरचे आपले हेअर्स असतात जे पांढरे होतात तिथेच तुम्ही, आता तुम्ही म्हणाल की मुळापासून होतात, तर मुळापासून आपण एकदम पण मुळाला असं लावायला जायचं नाही, जेणेकरून आपली स्किन असणार जी डोक्याची ती खराब होऊ नये म्हणून. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स आपण जर फॉलो केल्या तर हे हेअर कलर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, हर्बल आहे. थोडा म्हणजे आपण म्हणतो की हर्बल प्रोडक्ट्स असतात जे इफेक्ट करण्यासाठी वेळ घेतात, तर तसंच थोडंसं म्हणजे असं पेशन्स ठेवून जर वापरलं तर तुम्हाला खूप छान ह्याचा रिझल्ट मिळेल. कारण ह्याचा रिझल्ट आम्ही एखादी गोष्ट जेव्हा यूज करतो तर ती समोरचा पहिला आम्ही बघतो की ह्याला इफेक्ट होतोय की नाही. तर आमच्या इथे खूप सारे अशी जण आहेत ज्यांना ह्याचा इफेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आम्ही म्हणजे कमीत कमी वर्षभर जे आपण ऑब्झर्वेशन घेतो तर वर्षभर ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर हे प्रोडक्ट आम्ही ऑर्डर केला आहे आणि आम्ही सुद्धा वापरून झाल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतो तर त्याचा एक व्हिडिओ मग मी नक्कीच शॉर्ट मध्ये टाकेल. कारण तिच्यासाठी स्पेसिफिकली मागवले. कारण कसं असतं, खूप वेळानं आपण हे हेअर कलर ते हेअर कलर म्हणजे आजपर्यंत 3 ते 4 ब्रँडचे हेअर कलर आम्ही यूज केले, पण त्याचा इफेक्ट तितकासा पडत नाही. म्हणजे एक 8-10 दिवसातच ते हेअर कलर जायला लागतात. तर ह्याचा इफेक्ट आता नक्की कसा होतोय तर ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण बघा ह्याचे रिझल्ट युट्यूबवरती वगैरे पण कदाचित असतील. MC ओरिजिनलचे बघा हेअर कलर आहे, ह्याच्यात मिक्स फ्रूट आहे, विनेगर जेल कलर आहे, जेल कलर असतो. सो आता ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगते. ह्याची प्राइस ना आम्ही ऑर्डर केली अमेझॉनवरनं तर आम्हाला 620 रुपयाला हा हेअर कलर भेटला आहे. त्याच्यामध्ये कधी कधी ऑफर्स असतात असे, म्हणजे अमेझॉनवरती वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स असतात तर तुम्हाला भेटू शकतो. आणि तुम्ही पण हा MC ओरिजिनलच मागवा. कारण ह्याच्यामध्ये पण ना जसं आदिवासी हेअर ऑइलचं आपण बघतो की जे त्यांच्याकडनं आपण घेतो ना जिथे तयार होतं तिथून आपल्याकडे जर ते आलं तर ते त्याचा इफेक्ट 100% होतो केसांमध्ये. पण तेच जर तुम्ही मेडिकल मधून जेव्हा विकत घेता तर त्याचा इफेक्ट होत नाही आहे. तर तसंच आहे की तुम्ही पण हे MC ओरिजिनलचं जे ओरिजिनल हेअर कलर आहे तेच वापरा जसं की आम्ही ऑर्डर केलंय. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि बॉटल कधी दाखवणार? अरे हो बघा एवढं सर्व दाखवलं. पॅकिंग वरनच तुम्हाला कळत असेल तर मी असं सांगितलं ना तुम्हाला की हे हेअर कलर. अच्छा 2 बॉटल ऑर्डर केल्या वेगवेगळ्या आहेत का? हा 2 बॉटल मम्मीने बघा एकत्र 2 बॉटल ऑर्डर केल्या आहेत एका बॉक्स मधनं. दोन्ही पण वेगवेगळ्या म्हणजे दोन्ही मिक्स करून लावायचे तर असं नाहीये, दोन्ही पण सेमच आहेत. फक्त आपण जसं घेतो एक हा सोबत एक असतं ना तसं ह्या 2 बॉटल्स घेतलेल्या आहेत. आणि मी जसं सांगितलं की हा जेल हेअर कलर आहे तर बघू शकता ही एका प्रकारची जेल आहे. मस्त दिसते ना, फ्रूट जेलच वाटते, बघू शकता एकदम फ्रूट जेल सारखं दिसतंय. तर हा हेअर कलर तुम्ही नक्कीच वापरा. बॉटल्स आणि बऱ्यापैकी मोठ्या, म्हणजे जर तुम्ही ना महिन्याला जरी हेअर कलर केलात ना तरी आरामात 1 वर्ष घालवू शकाल या 2 बॉटल्स मध्ये. आणि तसं आपण महिन्याला तर करू नये म्हणून आपण हा हेअर कलर युज करतोय. तो
ह्याची एक्सपायरी पण छान आहे, म्हणजे एक्सपायरी कितीची दिली आहे ते पण मी तुम्हाला, किती म्हणजे काळ टिकतं हे आपण बघू. एक्सपायरी डेट बघा 24, 25, 4 वर्षाची एक्सपायरी आहे ह्याला. 2027 ला ह्याचं एक्सपायरी आहे आणि ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे 2024 ला, म्हणजे 24 पासून मोजू शकता. तर आरामात मस्त चालतो हा हेअर कलर. म्हणजे तुमचं असं नाही की 2-3 वर्ष ही बॉटल टिकेल जर 3-4 महिन्यात तुम्ही कलर करत असाल तर. तर आता मी तुम्हाला जसं की हेअर कलरचं सांगितलं तसंच मी हे तुम्हाला आळशीचं पण सांगते जे तुमच्या फेससाठी आहे. आणि हे सध्याच मी स्टार्ट केलं वापरायला, ज्याचा तुम्हाला चेहऱ्यावरती म्हणजे समजा फरक नाही पडला तर त्याची एलर्जी कोणत्याही प्रकारची तुम्हाला होणार नाही. जसं की ही अळशी आहे, अळशी म्हणजे कुळीत माहित असेल खूप लोकांना, तर कुळीत जसं असतं तशाच अळशी पण तसंच असतं थोडंफार दिसायला. पण हे बघा, आणि ते वापरायला म्हणजे चेहऱ्यासाठी जे तुम्ही वापराल ना तर ते त्याहून सोपं असतं. म्हणजे काय करायचं असतं ते तुम्हाला मी सांगते. त्याची ना अशी एक वेगळ्या प्रकारची जेली तयार होते. तर तुम्ही बघू शकता हे जे मटेरियल आहे ही जेलीच आहे एका प्रकारची, जी घरी बनवली गेली आहे. त्याच्यामध्ये कोणतंच म्हणजे असं ॲलोवेरा जेल किंवा कोणतंही मिक्स नाही केलंय, फक्त हे अळशी आहे आणि पाणी घेतलं थोडंसं, म्हणजे एक एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बघा अळशीच्या बिया आहेत, तर त्या एक थोड्याशा अळशीच्या बिया टाकायच्या आणि छान उकळून घ्यायचं. आणि ते जसं उकळतं आणि घट्ट होत जातं ना तशी त्याची एक जेली तयार होते. आणि ही जेली तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावायची आणि मस्तपैकी 20-1 मिनिटं आराम करायचा. जसं की आपण एखादी फेस मास्क शीट लावल्यानंतर कसं रिलॅक्स होतो तसं ते रिलॅक्स व्हायचं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना ते तुमच्या चेहऱ्यामध्ये जातंय आणि ड्राय होतंय असं तुम्हाला दिसणार. तर ते झाल्यानंतर थोड्या वेळाने आपण छान त्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आणि ती जेल लावलेली असते ती पण जेवढी निघते वॉश करून तेवढी निघायची. म्हणजे माझा चेहरा मध्यंतरी इतका डल झालेला आता जरा छान दिसतोय. कारण तो डल होण्याचं कारण एकमेव हे होतं की मी जिथे जायची तिथे कन्स्ट्रक्शन लाईन चालू असल्यामुळे त्याचे पूर्ण डस्ट चेहऱ्यामध्ये जात होते आणि मी काहीच करत नाही, त्याच्यामुळे ते जास्त डल व्हायला लागलं. तर तेव्हा हा प्रकार म्हणजे अळशीचा इफेक्ट पहिल्यापासूनच मी ऐकला होता, तर आता वापरायला स्टार्ट केलं तर ते खूप छान वाटतं. आणि हे लावल्यानंतर कोणताही असं म्हणजे ना खूप काही प्रोडक्ट आपण लावतो ना तर चिकटपणा वगैरे वाटतो, पण हे लावल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच गारवा चेहऱ्यामध्ये जाणवतो जो आज मी फील केलाय. सो त्याच्यामुळे मी सांगते की हे तुम्ही वापरा, ह्याच्याने काहीच एलर्जी होणार नाही आणि इफेक्ट होऊ शकतो पण वेळ लागेल, असं पटकन इफेक्ट नाही होणार, हे पण आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, आळशीची जेल.